दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात जगात काहीही चालू असू दे, पण भारतात मात्र IPLच चालू असतं. रोजच्या रोज प्रत्येक मॅचला साधारण 20-25 कोटी लोक किमान IPLच्या मॅचेस बघतच असतात. बाकी टीव्हीवर बघणारे वेगळेच. त्यामुळे IPL हा भारतातला सर्वात प्रॉफिटेबल असा बिझनेस असतो, जो फक्त 2 महिने चालतो आणि हजारो कोटी रुपये मिळवून देतो. विचार करा, फक्त 3 वर्षापूर्वी गुजरात टायटन्स ही टीम 5,600 कोटी रुपयांना विकली गेली होती, तर लखनौ सुपर जायंट्स ही टीम संजीव गोयंका यांनी 7,090 कोटी रुपयांना विकत घेतली. म्हणजे एवढे पैसे हे लोक का ओतत असतील एखाद्या खेळामध्ये, आणि तेही मुरलेले उद्योगपती लोक. हा IPLचा बिझनेस चालतो कसा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बिझनेसमध्ये या टीम्स पैसे कसे मिळवतात. कारण क्रिकेट खेळणारे खेळाडू पैसे कसे मिळवतात ते तर आपल्याला माहितीच आहे. कारण त्यांचा लिलाव होतो, त्यामध्ये त्यांना काहीतरी रक्कम मिळते आणि ती जाहीर देखील केली जाते. पण मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स किंवा RCB या टीम्स कसे पैसे मिळवतात, त्यांचा फायदा काय आहे, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. IPL मध्ये 4 महत्त्वाचे प्लेयर्स आहेत. इथं प्लेयर्स म्हणजे आपण पार्टनर्स असं म्हणूया. पहिली आहे BCCI, जी हा सगळा खेळ भरवते. दुसरे आहेत या 10 टीम्स ज्या IPL खेळतात. तिसरे आहेत स्पॉन्सर्स. याशिवाय चौथे आहेत ते म्हणजे स्ट्रीमिंग पार्टनर्स किंवा मीडिया पार्टनर्स, जिथं आपण मॅच पाहतो ते प्लॅटफॉर्म्स. यामध्ये BCCI पैसे कसे मिळवते हा प्रश्न तर तुम्हाला पडणारच नाही, कारण या बिझनेसमध्ये सर्वात कमी खर्च BCCIचाच आहे आणि सर्वात जास्त पैसा BCCIच मिळवते. म्हणजे 2023 ते 2027 या वर्षांसाठी IPLचे सामने तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर बघू शकता, आणि त्याशिवाय तुम्ही जिओ हॉटस्टारवर देखील हे सामने पाहू शकता. यासाठी जिओ हॉटस्टारची पॅरेंट कंपनी असणाऱ्या वायोकॉम 18 आणि स्टार स्पोर्ट्सनं या दोघांनी मिळून 4 वर्षांसाठी 48,390 कोटी रुपयांना ते राईट्स विकत घेतलेले आहेत. यातले निम्मे पैसे BCCI स्वतःकडे ठेवून घेणार आहे. त्यामुळं फक्त कुठल्या चॅनलवर IPL दाखवायची एवढा निर्णय घेण्यासाठी BCCI पुढच्या 4 वर्षासाठी 24,000 कोटी रुपये घेते आहे. याला भागिले 4 केले तर वर्षाला जवळजवळ 6,000 कोटी रुपये BCCI कडे राहतात, फक्त मीडिया पार्टनर्स कडून येणारे. याशिवाय पूर्वी एकदम सुरुवातीला जसं DLF IPL असायचं, तसं नंतर Vivo IPL झालं, नंतर ड्रीम 11 झालं, त्यानंतर सध्या टाटा IPL आहे. DLF IPLच्या वेळी DLFनं 200 कोटी रुपये दिले होते 4 सीझनसाठी. आता टाटानं 2024 ते 28 या 4 सीझनसाठी BCCIला 2,500 कोटी रुपये दिलेत, म्हणजे वर्षाला 625 कोटी. यामध्ये BCCIचा खर्च एवढाच आहे की या सामन्यांचं मॅनेजमेंट करणं, टेक्निकल टीम्स बनवणं, कॅमेरा, ग्राउंड स्टाफ, कॉमेंटेटर्स आणि ॲडव्हर्टाईज करणं, यामध्ये BCCI साधारण 500 कोटी रुपये वर्षाला खर्च करत असेल. त्यामुळे BCCIची 5 बोटं तुपात आहेत एवढं मात्र नक्की. पण टीमच्या मालकांसाठी मात्र अशी परिस्थिती नाही. प्रत्येक वर्षी जे खेळाडू ते विकत घेतात त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त 95 कोटी रुपये खर्च करता येतात. याशिवाय इतर स्टाफ जसे की डॉक्टर्स, कोच या सगळ्या गोष्टींवर 15-20 कोटी रुपये खर्च होतात. याशिवाय सगळ्या खेळाडूंची 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं विमानानं फिरणं वगैरे, आपल्या टीमची ॲडव्हर्टाईज करणं, स्टेडियम बुक करायचे तर त्यासाठी भाडं द्यावं लागतं, आपल्या टीमचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांचे कपडे, खाणं पिणं, इतर अशा अनेक गोष्टींवर दरवर्षी साधारण 200 ते 300 कोटी रुपये खर्च होत असतात. प्रत्येक वर्षी हे 200-300 कोटी रुपये खर्च करून त्यांना मिळतंय काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला हे माहितीच असेल की IPL जिंकणाऱ्याला 20 कोटी रुपयाचं बक्षीस मिळतं. मग 200-300 कोटी खर्च करून हे 20 कोटींचं बक्षीस जिंकण्यात काय हाशील आहे? खरं तर या बक्षिसाची रक्कम कुठल्याच IPL टीमला मॅटर करत नाही. म्हणजे त्यांना फरकच पडत नाही. त्यांना जिंकायचं असतं ते वेगळ्याच कारणासाठी. का ते थोड्या वेळानं सांगतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे BCCIचे उत्पन्नाचे सगळ्यात मोठे 2 सोर्स आहेत. पहिलं म्हणजे मीडिया राईट्स, आणि त्यातून मगाशी सांगितल्याप्रमाणे BCCIला 48,390 कोटी रुपये मिळालेले आहेत 4 वर्षांसाठी. आणि टायटल स्पॉन्सर्स म्हणून टाटाकडून 2,500 कोटी रुपये मिळालेले आहेत, तेही 4 वर्षांसाठी. म्हणजे थोडक्यात मीडिया राईट्ससाठी वर्षाला 12,000 कोटी आणि टायटल स्पॉन्सर करून वर्षाला 625 कोटी, अशा प्रकारे 12,725 कोटी रुपये BCCIला मिळालेले आहेत.
याशिवाय BCCIचे उत्पन्नाचे छोटे मोठे मार्ग आहेत, या सगळ्याचा एक सेंट्रल पूल बनवला जातो। आता बाकीचे छोटे मोठे मार्ग तुम्ही म्हणाल तर काय, तर 6 मारला तर त्याला DLF मॅक्सिमम म्हणतात, टाइम आउट झाला तर त्याला C8 टायर स्ट्रॅटेजिक टाइम आउट असं म्हणतात। मग त्यातून C8 कडून किंवा DLF कडून देखील स्पॉन्सरशिप घेतली जाते आणि त्यातून 45 ते 50% रक्कम ही टीम्समध्ये वाटली जाते। 2023 साली सगळ्या उत्पन्नाच्या मार्गातून BCCIचं उत्पन्न होतं 9400 कोटी, त्यापैकी 4700 कोटी म्हणजे निम्मी रक्कम 10 टीम्समध्ये वाटून टाकली। प्रत्येक टीमला 470 कोटी रुपये मिळाले। म्हणजे थोडक्यात काय, टायटल स्पॉन्सर आणि मीडिया राईट्स या दोन्हीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या निम्म उत्पन्न टीमला देखील मिळत असतं। कुठल्याही IPL टीमचे सगळ्यात महत्त्वाचे उत्पन्नाचे मार्ग हेच आहेत। म्हणजे अंदाजे आपण याला 500 कोटी असं पकडूया, एका टीमला यातून 500 कोटी रुपये मिळतात। IPLच्या टीमसाठी पैसे मिळवण्याचा दुसरा महत्त्वाचा मोठा मार्ग म्हणजे त्या टीमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स। म्हणजे उदाहरणार्थ यावर्षी चेन्नईच्या जर्सीवर बघाल तर पुढच्या बाजूला एतिहाद एअरवेज आहे, तर मागच्या बाजूला फेडेक्सची ॲडव्हर्टाइज असेल। म्हणजे हे त्यांचे मुख्य ॲडव्हर्टायझर्स आहेत। यांच्याकडून चेन्नईला वर्षाकाठी 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळते। याशिवाय त्यांच्या खांद्यावर, छातीवर, दंडावर, खालच्या पॅन्टवर आणि टोपीवर देखील ॲडव्हर्टाइज केलेल्या असतात। एका क्रिकेट प्लेयरच्या टोपी, पॅन्ट, जर्सी या तिन्हीवर मिळून जवळजवळ 10 ॲडव्हर्टाइज बसतात आणि या 10 ॲडव्हर्टाइजमधून त्या टीमला वर्षाला जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपये मिळत असतात। तेच मुंबई इंडियन्सचं म्हणाल तर त्यांच्या जर्सीवर पुढच्या बाजूला स्लाइसची ॲडव्हर्टाइज आहे, तर मागच्या बाजूला DHLची आहे आणि इतर ॲडव्हर्टाइज आहेतच। या सगळ्या ॲडव्हर्टाइजमधून टीमला मिळणारं उत्पन्न आपण साधारण ॲव्हरेज 250 कोटी पकडूया। IPL टीमचे पैसे मिळवायचं तिसरं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तिकीट्स। मैदानात जाऊन जे लोक क्रिकेटचे सामने बघतात, मुंबई इंडियन्स, RCB किंवा चेन्नई सुपर किंग्स यांच्यासारख्या टीम्सची तिकीट थोडी महाग असतात। त्यामुळे या टीम्स तिकीट विक्रीतून चांगले पैसे कमवतात। या तिकिटाच्या विक्रीतून जे 5-6 कोटी रुपये येत असतील प्रत्येक मॅचला, त्यातली 80% रक्कम त्या टीमला जाते, म्हणजे होम टीमला जाते। म्हणजे ज्या टीमच्या मैदानावर मॅच असेल त्या टीमला 80% रक्कम जाते, उरलेली BCCI आणि इतर लोकांच्यात वाटली जाते। 30 ते 40 कोटी रुपये प्रत्येक टीमला या तिकीट विक्रीतून मिळतात असं आपण पकडूया। इथं साधारण 40 कोटी होतात, कारण प्रत्येक टीमला साधारण 7 ते 8 मॅचेस आपल्या होम ग्राउंडवर भरवता येतात। म्हणजे या 3 मार्गातून IPL टीम्सला 500 कोटी, 250 कोटी आणि 40 कोटी म्हणजे एकूण 790 कोटी रुपये मिळतात। याशिवाय प्रत्येक टीम आपली जर्सी, टोपी, मोबाईल बॅक कव्हर, कॉफी मग वगैरे अशा अनेक गोष्टी बनवून विकत असते, याला मर्चंडायझिंग म्हणतात। हे सगळं झाल्यावर देखील IPL टीमसाठी सर्वात जवळजवळ शेवटची पैसे मिळवायची महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे IPL जिंकून मिळणारे 20 कोटी रुपये। म्हणजे जवळजवळ 800 कोटी रुपये एखादी टीम सध्या तरी IPL मधून प्रत्येक वर्षी मिळवत असते आणि 300 कोटी रुपये साधारणपणे त्यांचा खर्च असतो। थोडक्यात काय, तर 500 कोटीचा सरळ सरळ प्रॉफिट प्रत्येक टीमला होतो। प्रत्येक टीममध्ये थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं। मग तुम्ही म्हणाल की IPL जिंकायची गरज काय राहिली, प्रत्येक टीमला जर एवढे पैसे मिळत असतील तर त्याचं गणित इथं आहे। चेन्नईच्या मॅचेस, मुंबईच्या मॅचेस किंवा RCBच्या मॅचेस सगळ्यात जास्त लोक टीव्हीवर बघतात। यांच्या मॅचेसच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल 30-30 कोटीचा आकडा पार होतो। यांच्या मॅचेसची तिकीटं देखील 5,000, 10,000, 20,000, 50,000 पर्यंत असतात आणि तरी सुद्धा ती लोक विकत घेतात। बाकीच्यांची तिकीट्स 700 रुपयापासून, 1000 रुपयापासून 2-3 हजार पर्यंत असतात। याची 2 कारणं आहेत। एक तर या 3 टीमकडे हायेस्ट ब्रँड व्हॅल्यू असणारे 3 खेळाडू आहेत, म्हणजे MS धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 3 टीम सर्वात जास्त चांगल्या खेळणाऱ्या टीम आहेत आणि एंटरटेनमेंट करणाऱ्या टीम आहेत। त्यामुळे या 3 टीमची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे। यांच्या टीमकडे ॲडव्हर्टाइज करायला ॲडव्हर्टाइज करणाऱ्या कंपनीला जास्त पैसे मोजावे लागतात। म्हणजे एखादी कंपनी राजस्थान रॉयल्सला किंवा लखनौ सुपर जायंट्सला जर्सीवर आपलं नाव पुढे लिहिण्यासाठी 50 कोटी रुपये द्यायला तयार असेल, तीच कंपनी चेन्नई सुपर किंग्सला किंवा मुंबई इंडियन्सला 100 कोटी द्यायला देखील आरामात तयार होईल, कारण त्या टीमची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे। आणि ही सगळी रेस ज्याला आपण इंडियन प्रीमियर लीग म्हणतो, ही त्या शेवटी मिळणाऱ्या कपसाठी नसून ती त्या ब्रँड व्हॅल्यूसाठी आहे। ज्याची जास्त ब्रँड व्हॅल्यू तो सगळ्यात जास्त पैसे मार्केटमध्ये चार्ज करू शकतो। आजच्या घडीला अधिकृत आकडेवारीनुसार पकडलं
तरी चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड व्हॅल्यू IPL मध्ये सगळ्यात जास्त आहे, ती 1010 कोटी आहे. तर मुंबई इंडियन्सची 985 कोटी आहे. कोलकाता नाईट रायडर्सची 905 कोटी. तेच तुम्ही म्हणाल पंजाब किंग्सची 560 कोटी, तर लखनौ सुपर जायंट्सची 495 कोटी. म्हणजे जसा परफॉर्मन्स तशी ब्रँड व्हॅल्यू. ही ब्रँड व्हॅल्यू अधिकृत आहे. याशिवाय तुम्ही मार्केटमध्ये जाऊन अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तर ही ब्रँड व्हॅल्यू याच्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे 5000 कोटी, 3000 कोटी वगैरे वगैरे. म्हणजे ज्याची ब्रँड व्हॅल्यू कमी असेल त्याची स्पॉन्सर्सना अट्रॅक्ट करायची क्षमता देखील कमी असेल. अशा प्रकारे हजारो कोटींच्या या IPLच्या बिझनेस मॉडेलमध्ये प्रत्येक टीम पैसे कमावत असते. स्वतः BCCIने मागच्या वर्षी 7143 कोटी रुपये मिळवले होते, म्हणजे 2024 मध्ये. मग IPLची ब्रँड व्हॅल्यू किती असेल? प्रत्येक टीमची ब्रँड व्हॅल्यू जर 1000 कोटीमध्ये असेल तर IPLचं काय? IPL हा देखील एक ब्रँडच आहे. त्यामुळं IPLची ब्रँड व्हॅल्यू आता सध्या $12 बिलियन आहे. म्हणजे याच्या आकड्यात किती होतात तर 1 लाख कोटी. म्हणजे दिल्ली या राज्याचं जे वार्षिक बजेट आहे तेवढी IPLची ब्रँड व्हॅल्यू आहे. नॉर्थ ईस्ट मधल्या आसाम सोडून इतर सर्व राज्यांची वर्षाची बजेट एकत्र केली तरी देखील एवढी किंमत होणार नाही. एवढी ब्रँड व्हॅल्यू फक्त इंडियन प्रीमियर लीगची आहे. त्यामुळे जगातल्या अनेक कंपन्यांना वाटतं की आपण देखील IPLच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करावं, कारण IPLची पैसे काढून देण्याची किंवा मिळवून देण्याची क्षमता, ज्याला आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती खूप जास्त आहे. याशिवाय एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे काही टीम्स पैसे कसे मिळवतात यामध्ये त्यांच्याकडे अजून एक मार्ग आहे. ते म्हणजे तुम्ही त्या टीम्सचे शेअर्स विकत घेऊ शकता. ते शेअर्स ऑफलाईन पद्धतीनं विकत घेता येतात, कारण या टीम इन दी एंड एखाद्या कंपनीसारख्या चालतात. याच्यामध्ये प्लेयर्सला जे पैसे मिळतात ते अगदी किरकोळ असतात. 5 कोटी, 10 कोटी, अगदी 20 कोटी, अगदी 27 कोटी जरी म्हटलं तरी या सगळ्या शेकडो कोटींच्या आणि हजारो कोटींच्या खेळात हा एक छोटासा नंबर आहे. तरीही भारतासारख्या देशासाठी, भारताकडे अशा प्रकारचा IPL सारखा ब्रँड असणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जगातल्या प्रत्येक खेळाडूला या IPL मध्ये खेळावं असं वाटतं. ते 2 कारणासाठी. पहिली गोष्ट म्हणजे जगातले करोडो लोक ते बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं मिळणारा पैसा. IPL बघून अशा प्रकारचे ब्रँड आपापल्या देशात निर्माण करायचा प्रयत्न अनेक देशांनी किंवा अनेक कंपन्यांनी केलाय, पण ते कुणालाच जमलं नाही. पाकिस्ताननं देखील अशा प्रकारचा प्रयत्न केलाय, पण त्यात ते फेल झालेत. दुसऱ्या कुठल्याच देशाला अशा प्रकारची IPL रिक्रिएट करणं शक्य नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुठल्याच देशाला अशा प्रकारे करोडो डोळे ती IPL बघण्यासाठी मिळवता येणार नाहीत. तर IPLचं बिझनेस मॉडेल, त्यातल्या टीम्स पैसे कसे मिळवतात, त्याशिवाय BCCI पैसे कसे मिळवते, IPLची ब्रँड व्हॅल्यू काय आणि हा खेळ कशासाठी चाललाय, हे सगळं सांगणारा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमच्याकडे अजून काही महत्त्वाची माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.